हॅलो फ्रेंड्स, लेक्चर नंबर 27 घेऊन आलो आहे. मागचं लेक्चर 26 नंबरचं, ज्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेशनला सुरुवात केली होती आणि मी तुम्हाला बोललो होतो की हा आता शेवटचा पार्ट आहे, आपला शेवटचा टप्पा आहे बेसिक लेक्चरचे. टोटल 27 लेक्चर्स आपण बेसिकमध्ये घेतले आहेत आपल्या बँकिंगच्या ॲपच्या कोर्समध्ये, आणि हा बेसिकशी रिलेटेड शेवटचं लेक्चर राहील बरं का. आणि अप्रॉक्सिमेशनच मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं. आज अप्रॉक्सिमेशनचे असे किचकटसे दिसणारे प्रश्न जे खूप कॉम्प्लिकेटेड वाटतात, त्याला किती सहज आणि साध्या पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं, असे 10-12 प्रश्न आपल्याला इथे केले आहेत. अँड बी शुअर, तुम्ही जर बँकिंग किंवा NICL किंवा दुसऱ्या अशा परीक्षा जर देत असाल, SSC वगैरे, CGL वगैरे, 5 क्वेश्चन्स मिनिमम 5 मार्क्स तुम्हाला या अप्रॉक्सिमेशनवर डेफिनेटली मिळेल. मिनिमम 5 मार्क्स बोलतोय, कमीत कमी 5 मार्क्स, 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळतील इनफॅक्ट. कारण तुम्हाला जे कमर्शियल टॉपिक्स असतात, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, किंवा स्पेशली DA डेटा इंटरप्रिटेशन, तुमच्या बँकिंगच्या सिलेबसमध्ये जो स्पेशल पार्ट आहे, यामध्ये सुद्धा अप्रॉक्सिमेट आन्सर्स काढायला तुम्हाला सांगतात. तर कमीत कमी 5 मार्क्स बोललाय मी, 5 पेक्षा जास्त गुण तुम्हाला हा अप्रॉक्सिमेशन देऊन जाईल, डेफिनेटली देऊन जाईल. काय आपला फंडा मागच्या लेक्चरनुसार की अप्रॉक्सिमेशन्स या क्वेश्चनची ओळख कशी असायला पाहिजे. तर ओळख अशी असायला पाहिजे की जर किचकट स्वरूपामध्ये प्रश्न असेल आणि काही संख्या एखाद्या पूर्ण संख्येच्या जवळपास मीन्स राउंडेड ऑफ च्या जवळपास दिसत असतील तर अप्रॉक्सिमेशनचा आपण वापर करणे. अप्रॉक्सिमेशन मीन्स जवळपास, जवळपास मीन्स राउंडेड ऑफ तयार करणे आहेत. आणि त्याला डील करण्यासाठी आपण 10 क्वेश्चन्स, आज मिनिमम 10 क्वेश्चन्स तरी या लेक्चरमध्ये घेऊया, जेणेकरून अप्रॉक्सिमेशनची तुम्हाला सवय लागायला पाहिजे. कुठलाही प्रश्न आला तर तो पटकन डील करता आला पाहिजे. इनफॅक्ट हे जे अप्रॉक्सिमेशन आहे हे फुकटाचे मार्क देऊन जातात, फ्रीचे मार्क असतात बरं का. तुम्हाला त्या फ्रीचे मार्क्सला कॅश करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण काही प्रश्न घेऊन आलेलो आहे. जसा हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1 की 11/12% ऑफ 298, राईट. एक तर हा 15/11 हाच तुम्हाला किचकट कॉम्प्लिकेटेड दिसतोय, त्याशिवाय 298 चे इतके पर्सेंट काढणे. तर आपण पर्सेंट काढत बसणार नाही, आपण काय करूया, याला राउंडेड ऑफ करूया. आता हा जो दिसतोय 15 आणि 11/12, बेसिकच्या लेक्चरमध्ये आपण मिक्स फ्रॅक्शन शिकलो होतो. त्यामध्ये आपण हे शिकलं की या दोघांच्या मध्ये ऍडिशनचं साइन असतं, बेरजे चिन्ह असतं. तर या 15/11 ला मला राउंडेड ऑफ एखादी संख्या तयार करायची आहे, तर हा 15 तर आहेच, प्लस 11/12 म्हणजे 12चा भाग 11 मध्ये देऊया, तर 12चा भाग 11 मध्ये जात नाही. तर याला अशा पद्धतीने अप्रॉक्सिमेट 11ला मी जर 12 लिहिला तर 12 एक 12 असं मला म्हणता येईल. संख्यांमध्ये थोडाफार हलका फुलका बदल करून आपल्याला राउंडेड ऑफ तयार करायचं आहे. तर 12 एक 12 असं म्हणता येईल, म्हणजे 15 अधिक 1 हा तयार होतो तुमचा 16. कुणाची व्हॅल्यू? 15/11 याची व्हॅल्यू किती तयार होईल? 16. तर या 15/11 ला आपण सरळ सरळ लिहूया इथे 16. कुणाला? या 15/11. आणि त्याचे पर्सेंट बोलताय, पर्सेंट मीन्स डिव्हिजन 100, 16/100. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन. आता हा 298 दिसतोय, 298 याला राउंडेड ऑफ एखाद्या कंप्लीट होल नंबर मध्ये घेऊया, तर 298 हा 300च्या जवळ मिळतोय, तर आपण इथे घेऊया 300. का 300 घेतले? कारण 100 ने या 300 मध्ये भाग देता येईल. 100 ने या 298 मध्ये भाग दिला असता तर 2.98 तयार झाला असता. पुन्हा प्रश्न किचकट तयार झाला असता. आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, सोपं तयार करायचं आहे. तर या 298 ला घेतलंय 300. त्यानंतर साइन दिसतंय प्लसचं साइन घेऊया. 3/11 ऑफ 51,644. तर या 11ने या संख्येत जवळपास भाग द्या. पूर्ण भाग जाणार नाही, बी शुअर, पूर्ण भाग जाणार नाही. बट जसं मगाशी 11 मध्ये 12ने आपण जवळपास भाग दिला होता, तसा 11ने याच्यात भाग दिला. बघा, 11 चौक 44, 51 पर्यंत भाग दिला, 7 शिल्लक राहिले, तो झालाय 76. 11 सक 66, 10 शिल्लक राहिलाय, समोरचा एक घेतलाय तर तो झाला 104. 11 9 99, 5 शिल्लक राहिले, 5 शिल्लक, समोरचा एक घेतला तर 54 होतोय, तो 54.
आता 54 मध्ये 11 भाग जात नाही, 54 ला करा 55, 55, या 4 ला करा 5, म्हणजे 11 5 55, जवळपास काय केलंय आपण, जवळपास भाग दिलाय, 11 ने त्या संख्येत भाग दिला आणि वर 3 आहेत, या 3 ने याला गुणाकार करून घेऊया आणि ही संख्या आपण इथे लिहूया. चला 3 ने गुणाकार करू, 3 5 जा 15 म्हणजे 5, एक शिल्लक, दॅट इज 27 प्लस 1 28, दोन शिल्लक, 18 आणि 2 20, दोन शिल्लक, 12 आणि 2 14, 3 ने गेलाय, याला गुणाकार भाग देऊन अप्रॉक्सिमेट काढलेला आहे आपण, डेसिमल पॉइंट मध्ये डील करायचं नाही. चला नेक्स्ट काय बोलताय, नेक्स्ट प्लसचं साइन आहे, प्लसचं साइन दिले. देन 14.21 याचा स्क्वेअर करणे. आता 14.21 कंप्लीट स्क्वेअर करत बसू नका, तुम्हाला 14चा वर्ग माहिती आहे 196, हा 14चा वर्ग आहे आणि तो 0.21 ने थोडा एक्स्ट्रा आहे, तर या 196 च्या समोर थोड्याशाने वाढ करून एखादी राउंडेड ऑफ संख्या घेऊन घ्या. तर 196 ला आपण राउंडेड ऑफ घेऊया 200 प्लस 200. काय केलंय, सिंपली हा किचकटचा दिसणारा प्रश्न साध्या संख्येमध्ये आपण तयार केलेला आहे, साध्या अप्रॉक्सिमेट मीन्स राउंडेड ऑफ. आता यांना सॉल्व्ह करून घेणे आणि फायनली जे उत्तर मिळेल ना आपल्याला, फायनल जे उत्तर मिळेल तेच उत्तर या ऑप्शन मध्ये असायला पाहिजे असं गरजेचं नाही, हे मागच्या लेक्चर मध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण यांच्यापासून जे उत्तर इथे फायनली इथे तयार होईल, जे उत्तर त्याच्या जवळपास कोणतं ऑप्शन मिळतं फक्त त्याला टॅली करणे. बघा कमी जास्तपणा थोडा थोडा कमी जास्तपणा आपण याच्यामध्ये केलेला आहे, तर ऑप्शन मध्ये जे असेल तेच उत्तर मिळेल असं गरजेचं नाही, तर कमी जास्त थोडशाने वाढ किंवा थोडशाने घट होईल त्या उत्तरामध्ये. तर याला सॉल्व्ह केलं तर 100 ने 300 ला भाग दिला, 3 ने 16 गुणिला 3 झाले 48, प्लस हा तर तुमचा 14,085 आहे, प्लस हा आहे तुमचा 200. सिंपली यांची बेरीज करू अँड ऑप्शनचा जवळपास असणारा ऑप्शन शोधूया. 8 आणि 5 13 अधिक 0 म्हणजे 13, एक शिल्लक, इथे एक ऍड करून दिला 5, 5 आणि 8 13 अधिक 0 म्हणजे अगेन एक शिल्लक, हा संपलाय 0 अधिक 1 1, 1 आणि 2 3 आणि हा आहे 14. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 14,333 च्या जवळपासचे ऑप्शन असायला पाहिजे. चला 14,333 च्या जवळपास कोणतं मिळतं, तर हा तर 15,000 होणार नाही, लांब आहे. 18,000 होणार नाही, हाही लांब आहे. 11,000 ही लांब आहे. 12, हा बघा तुम्हाला मिळतंय 14,330 अप्रॉक्सिमेट, जवळपास 3चा फरक पडलाय फक्त. 14,330 आहे, हा 3चा फरक का पडला, आपण या संख्यांमध्ये हलका फुलका कमी जास्तपणा केलाय त्यामुळे हा फरक पडला. बट आपल्या प्रश्नाचं उत्तर जर सोपं करायचं असेल तर त्याला अप्रॉक्सिमेट संख्यांमध्ये कन्वर्ट करा आणि आलेल्या उत्तराला ऑप्शन मध्ये असलेल्या जे जवळचं ऑप्शन असेल त्याला टिक करणे आहे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर. असतं खूप सोपं, असतं खूप सोपं. जर तुमचे कॉन्सेप्ट किंवा क्वेश्चनला अप्रोच करण्याचा वे जर परफेक्ट असला ना, तर अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन सहज फ्रीचे मार्क्स देऊन जातात तुम्हाला. आता ऍक्च्युली याला सॉल्व्ह करायला इतका वेळही लागत नाही जितका वेळ मी तुम्हाला समजावायला सांगितलंय. पटापट अप्रॉक्सिमेट करून घेणे. 298 ला 300, 15 अधिक 1 16 याला भाग देऊन पटकन राउंडेड ऑफ जर तयार केली एक अप्रॉक्सिमेट, क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लवकर मिळतं. डिपेंड करतं की तुमचे कॅल्क्युलेशन स्किल सुद्धा कसे आहेत. चला येऊया क्वेश्चन नंबर सेकंड वर. क्वेश्चन नंबर सेकंड वर याला सुद्धा अप्रॉक्सिमेट वेने सॉल्व्ह करायचे आहेत, कारण तुम्हाला प्रश्नामध्ये किचकटपणा दिसतोय. बघा 35 इंटू 55 डिव्हिजन 8, देन 26% ऑफ 689, ही थोडी विचित्रशी संख्या दिसते. देन 9 चा क्यूब, देन इथे सुद्धा 11,479 डिव्हिजन 7, पूर्ण भाग जाणार नाही, अप्रॉक्सिमेट भाग देणे. चला डील करूया. बघा 35 इंटू 55, 35 इंटू 55, हा डिव्हिजन 8 आहे. त्या डिव्हिजन 8 ला तुम्हाला असं डिव्हिजन 8 लिहिता येईल, हरकत नाही. हा सुद्धा भागाकार तोच प्रोड्यूस करेल उत्तर आणि हा सुद्धा भागाकार तेच उत्तर प्रोड्यूस करेल. मायनस 26% बोलताय, तर 26% ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन 689. आता 689 चा राउंडेड ऑफ तुम्हाला 700 घेता येईल, हरकत नाही. जरी 11चा फरक दिसतोय तरी उत्तरामध्ये काय होईल, हलका फुलका 1-2 ने वाढेल उत्तर किंवा 1-2 ने कमी होईल, त्याच्याशिवाय जास्त फरक पडणार नाही. त्यानंतर प्लस 9 चा क्यूब बोलताय. 9 चा क्यूब 729,
राईट ना. बट 729 ला अप्रॉक्सिमेट घ्या, 730 घ्या, हरकत नाही. प्लस सॉरी इक्वल टू हा बोलताय एक्स, क्वेश्चन मार्क मीन्स एक्स, मायनस 11,479. याला 7 ने जवळपास भाग द्या. बघा 7 ने याला भाग दिला तर 7 एक 7, 4 शिल्लक, तो झाला 44. 7 सकम 42, 2 शिल्लक, तो झाला 27. 7 त्रिक 21, 6 शिल्लक, तो झाला 69. आणि 7 9 63. आणि मग त्यानंतर डेसिमल पॉइंट सुरू होईल. तर जवळपास 1639 जवळपास भाग दिलाय. या 1639 ला अप्रॉक्सिमेट किंवा राउंडेड ऑफ करा 1640. किती होईल तो? 1640. काय केलंय आपण? अगेन तेच केलेलं आहे. अगेन तेच मीन्स तो किचकट दिसणाऱ्या प्रश्नाला साधारण संख्यांमध्ये आपण कन्वर्ट केलंय आणि यांच्यापासून बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार भागाकार करून जी काही एक्स ची व्हॅल्यू मिळेल ती तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधणे की जवळपासचं ऑप्शन कोणतं. राईट, चला सॉल्व्ह करूया. बघा 8चा भाग एक तर 35 किंवा 55 पर्यंत द्या. तर 55 ला जर मी 56 केला, कारण 8 ने भाग दिला पाहिजे, तर 8 साथी 56 मला म्हणता येईल. जवळपास 8 साथी जवळपास 56. राउंडेड ऑफ करा, डेसिमल पॉइंट मध्ये करण्याची गरज नाही. मग यांचा गुणाकार करूया. 7 5 होत आहे 35, 3 शिल्लक, 21 आणि 3 24. यांचा गुणाकार मिळाला तुम्हाला 245. मायनस या 100 ने 700 ला भाग द्या, 2 शून्य कट होतील. आणि 7 गुणिला 26, 7 सकम होत आहे 42, 4 शिल्लक, 14 आणि 4 18. 182 हा मिळेल. प्लस हा आहे तुमचा 730 आणि हा 1640 जो इकडे मायनस मध्ये आहे तो जर इकडे कन्वर्ट केला बरोबरीच्या इकडे तर तो प्लस मध्ये येईल. प्लस 1640 इक्वल टू मिळेल तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू. सिम्पली आता फायनली आपण या स्टेजवर एकदम खालच्या स्टेजवर बेरीज वजाबाकीवर पोहोचलेलं आहे. बेरीज वजाबाकी करा आणि उत्तर घेऊन जा. 245 पॉझिटिव्ह आहे, 730 पॉझिटिव्ह आहे आणि 1640 पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या तिघांची करूया ऍडिशन आणि त्यामधून हा मायनस 182 याला मायनस करून देऊया. क्वेश्चनचा आन्सर आपलं तयार होईल. चला बेरीज करूया. 5 + 0 + 0 दॅट इज 5. 4 + 3 दॅट इज 7. 7 + 4 11. 1 remaining. 1 + 2 that is 3. 3 + 7 10. 10 + 16 that is 26. ही कोणाची बेरीज आली आहे? पॉझिटिव्ह संख्यांची. त्यामधून 182 मायनस करणे आहे. 182 मायनस करणे आणि आलेलं उत्तर ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन जवळचं दिसतंय त्याला टिक करणे. चला 5 मधून 2 कमी केले 3. 11 मधून 8 3. एक इथे शिल्लक दॅट इज 4 2. तुमचे अप्रॉक्सिमेट आन्सर असायला पाहिजे 2433. आणि हा 2433 या 5 पैकी कुठे जवळ मिळत आहे बघा. 2430 या ऑप्शनच्या जवळपास मिळत आहे. 2430 इथं सुद्धा 3 ने वाढ झाली आपण जे काढलंय ते. पण का वाढ झाली आहे? कारण संख्यांमध्ये आपण हलका फुलका कमी जास्तपणा केलाय. दॅट्स वाय हे तयार झालं. राईट, चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट थोडेसे फास्ट मूव्ह करूया. क्वेश्चन नंबर 3 वर या. क्वेश्चन नंबर 3 काय बोलतोय? अगेन काहीतरी किचकटचा प्रश्न तुम्हाला दिसतोय आणि किचकटचा प्रश्न असेल देन गो विथ अप्रॉक्सिमेशन्स. चला इथे पण जाऊ. बघा क्वेश्चन नंबर 3. 3374. तर याला 3375 करूया आपण. 3375 हा डिव्हिजन आहे. डिव्हिजनला असं लिहू हरकत नाही. राईट, 125.1 आहे बरं का. डेसिमलच्या नंतर जो डिजिट आहे तो 1. तर 1 आहे म्हणजे चला 125 घ्या. 1च्या ठिकाणी 5च्या वरचा अंक असतो ना 6 7 8 9 वगैरे. तर 125 ला 126 करण्यात आलं असतं. बट याला घेऊया आपण 125 आणि याचा पॉवर दिलाय 1/3. यांचा पॉवर किती दिलाय 1/3 प्लस 362/11. 11 याला भाग द्या. 3 3 जा 33. 3 रिमेनिंग हा 32 होतो. 32 ला 33 करा म्हणजे 11 त्रिक 33 हा मिळतोय 33. पूर्ण भाग जाणार नाही. अप्रॉक्सिमेशनच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेट भाग द्यायचा आहे आणि पूर्ण भाग जात नाही म्हणून गोंधळून जाऊ नका. त्याला जवळपास भाग द्या कारण आपल्याला याची किंमत जवळपास तयार करतोय. इक्वल टू हा क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर.
मायनस मायनस. बघा हा 27.7 आहे. 0.7 मीन्स 5च्या वर आहे आणि डेसिमलच्या नंतर जर 5च्या वर असेल तर 27ला एक ऍड करा, त्याला अप्रॉक्सिमेट घ्या 28. राईट. हे जे डेसिमल पॉईंट किंवा किचकट जे दिसत आहे त्याला आपण सिंपल नंबर मध्ये फॉर्म केलाय. आता यांच्यापासून आपल्याला उत्तर जनरेट करायचं. थोडंसं क्यूबचं पण नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. स्क्वेअर रूट, क्यूब रूट्स हे मागच्या बेसिक लेक्चर मध्ये आपण शिकून चुकलेलो आहे. तर हा जो आहे हा 3375 हा 15चा क्यूब आहे आणि हा 125 हा 5चा क्यूब आहे. मग याला लिहिता येईल 15/5चा क्यूब. कोणती संख्या ही? आणि याला ऑलरेडी पॉवर आहे 1/3. ऑलरेडी पॉवर आहे 1/3 तर मल्टिप्लाइड बाय 1/3 करूया, जिथे 3 आणि 3 कॅन्सल आउट झाले. राईट. आणि 5 ने 15ला जर भाग दिला तर 5 त्रिक 15 किती तयार झालाय तो? 5 त्रिक 15. म्हणजे याला आपण सॉर्ट आउट केलंय. प्लस हा आहे तुमचा 33 आणि हा -28 जर इकडे आला तर तो होईल +28 इक्वल टू एक्सचा वर्ग. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, नॉट एक्सच्या वर्गाची. म्हणजे यांची ऍडिशन सबट्रॅक्शन जी आहे ती एखाद्या वर्गाच्या जवळपास आली पाहिजे, वर्गांच्या जवळपास. चला बघूया तर बेरीज करूया यांची. 3 आणि 3 6, 6 आणि 8 14 म्हणजे 4. एक शिल्लक. 1 आणि 3 4 आणि 2 6 बरोबर बोलताय एक्सचा स्क्वेअर. तर एक्सचा स्क्वेअर इक्वल टू 64 मिळतंय. तर 64 कुणाचाच वर्ग आहे? तर 64 वर्ग आहे 8चा. म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे अप्रॉक्सिमेट 8. ऑप्शन नंबर सेकंड हे काढता येईल तुम्हाला उत्तर. तर दिसायला हा अगेन किचकट प्रश्न होता, बट त्याला आपण सिम्प्लिफाय केलाय विथ द हेल्प ऑफ अप्रॉक्सिमेशनचा वापर करून. राईट. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. असे आपल्याला जवळपास 10 क्वेश्चन तरी आपल्याला घेणे आहेत, कारण तुम्हाला अप्रॉक्सिमेशनची सवय लागायला पाहिजे. कारण अप्रॉक्सिमेशन तुम्हाला 5च्या वर गुण डेफिनेटली देऊन जाणार म्हणजे जाणारच. जर तुम्ही बँकिंगची तयारी करताय तर प्री मध्ये तर तुम्हाला याचं काम पडेलच, कमीत कमी 5 गुण. त्याशिवाय शाब्दिक उदाहरण येथील हे सुद्धा सांगितलेलं आहे. बघा इथे सुद्धा किचकटचा प्रश्न दिसतोय. हा एक्स दिलेला आहे, क्वेश्चन मार्क मीन्स एक्स मायनस 11.13. तर 11चा स्क्वेअर 121.13. म्हणजे थोड्याशाने जास्त राऊंडेड ऑफ मध्ये घेऊया. 121चा राऊंडेड ऑफ समोर थोडासा 130 घ्या, कारण 0.13 चा स्क्वेअर जर थोडासा एक्सटेंड केला तर 130च्या जवळपास येण्याची शक्यता आहे. 130 घेऊया इथे. डिव्हिजन बोलताय. हा 363 आहे तर याला 360 घ्या. सॉरी, डिव्हिजन याला एक्सला नाही तर फक्त या संख्येला डिव्हिजन घेऊया. 363 आहे तर याला 360 घ्या इंटू 121 याला अप्रॉक्सिमेट घ्या 120. हरकत नाही. 360 आणि 120 मध्ये भागही देता येईल तुम्हाला, रिड्यूस पण करता येईल. प्लस 7.1 चा क्यूब बोलताय. तर 7 चा क्यूब दॅट इज 343. बट 0.1 एक्सटेंडेड आहे, थोडासा वाढला आहे तर याला राऊंडेड ऑफ थोडासा वाढवा, हा होईल 350च्या जवळपास. तर 350 घेऊया इथे. राईट. त्याला राऊंडेड इक्वल टू 16% बोलताय. तर 16% मीन्स असं लिहिया, ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन. 16% ऑफ 249 याला राऊंडेड ऑफ घेऊया, दॅट इज 250. 250 हा राऊंडेड ऑफ होईल. प्लस 5669 डिव्हिजन 7. तर याला इथेच भाग देऊन देऊया अप्रॉक्सिमेट. पूर्ण भाग जाणार नाही. चला 7 ने भाग द्या. 7 8 झालाय 56. राईट. मग 7 0 0 आणि 7 9 63. जवळपास 809. पूर्ण भाग गेलेला नाही, जवळपास 809. तर या 809 ला राऊंडेड ऑफ घ्या 810. हरकत नाही. हलका फुलका थोडासा फरक पडेल ना, बाकी फरक पडणार नाही. आपण कमी जास्तपणा केलाय आणि जे उत्तर याच्यापासून तयार होत असेल त्याच्या जवळपासचं ऑप्शन आपल्याला शोधणे आहे ऑप्शन मध्ये. राईट. चला डील करूया. बघा 0 0 काटलाय, 12 त्रिक झालाय 36. 3 ने याला जवळपास भाग द्या x मायनस 3 चौक 12. राईट ना. एक शिल्लक 3 त्रिक 9. 130 ला 3 ने जवळपास भाग दिला, पूर्ण भाग दिलेला नाही. प्लस हा होता 350. चला याला डील करूया. 0 आणि 0 काटलाय,
5 ने भाग दिला तर 5 5 जा 25, 5 2 जा 10, 2 ने याला रिड्यूस करा, दॅट इज 2 8 जा 16. आणि 8 गुणिला 5, 8 गुणिला 5 झालाय तुमचा 40 प्लस 810. आलाय सिंपल नंबर मध्ये. चला कन्वर्ट करूया. आधी यांची बेरीज वजाबाकी करूया. 350 मधून 43 मायनस करूया. 350 मधून 43 मायनस केली मोठ्या संख्येचे चिन्ह मीन्स 307 ही राहिली आहे प्लस इकडे एक्स, राईट ना. 350 मधून 43 मायनस केलंय इक्वल टू 810 अधिक 40 म्हणजे 850, राईट. आता हा जो 307 आहे तो इक्वल टूच्या तिकडे जाईल मीन्स एक्स इक्वल टू 850 मायनस 307 आणि यांच्यापासून जे काही उत्तर तयार होईल त्याच्या जवळपासचं उत्तर आपण ऑप्शन मध्ये शोधूया. चला, शून्यामधून 7 गेले 3, एक इथे शिल्लक 4 5. 543 च्या जवळपासचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर 543 च्या जवळपास तुम्हाला मिळत आहे 550. तुमचं उत्तर असायला पाहिजे 550, राईट. तर एकच ऑप्शन मिळते ना याच्या जवळ. 680 लांब आहे, 620, 370, 430 हे खूप लांब आहे. जवळपासचं उत्तर मिळतं हे कारण यांच्यामध्ये कमी जास्तपणा केला त्यामुळे थोडासा फरक त्याच्यामध्ये पडेल, राईट. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4 च्या नंतर. चला अगेन तसाच प्रश्न रिलेटेड विथ अप्रॉक्सिमेशन्स की क्वेश्चन नंबर 5 अगेन किचकटसा दिसतोय, सिंप्लिफाय करूया त्याला. चला ही संख्या 34447 डिव्हिजन 8 बोलताय. 8 ने याला भाग द्या. 8 चौक झालाय 32, 2 शिल्लक 8 3 24, 8 0 0 आणि 8 9 72 न जवळपास 4309 होत आहे. जवळपास 4309. याला राउंडेड ऑफ लिहा 4310. हरकत नाही, थोडाफार फरक पडेल बट हरकत नाही. त्यानंतर प्लस बोलताय. प्लस 3/11 ऑफ 1215 पर 11 ने याला भाग द्या. 11 1 11, एक शिल्लक 11 1 11, काही शिल्लक नाही 11 0 0 आणि 11 5 55. जवळपास 11 ने भाग दिला आणि या 3 ने याला गुणाकार करून घेऊया आणि ती संख्या लिहूया आपण खाली. चला 3 ने गुणाकार करू. 3 5 15, एक शिल्लक हा एक लिहून दिला इथं. 3 1 3 आणि 3 1 3 जवळपास ही तयार होते. प्लस 30%, 30% मीन्स हा झालाय ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन 599, 599. 599 चा राउंडेड ऑफ किती होईल तो 600 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 274. चला डील करूया. इथे 2 शून्य आणि 2 शून्य कट झाले. हा तुमचा यांचा गुणाकार हा तयार होतो 180 म्हणजे हा 4310 प्लस 3315 प्लस 180 आणि हा 274 जर इकडे कन्वर्ट केला तर प्लस 274 होईल बरोबर एक्सचा स्क्वेअर. तुम्हाला एक्सचा स्क्वेअर दिलेला, एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्सचा स्क्वेअरचा नाही. ऑप्शन काही अशा पद्धतीने दिले आहेत आणि याच्यापासून जी संख्या तयार होईल यांचे ऍडिशन त्याच्या जवळपास स्क्वेअर रूट काढणे आपल्याला. मग अशी जसा होता 64 आला होता तो 8चा वर्ग होता हे माहिती होतं, बट ही मोठी संख्या तयार होईल हा कुणाच्या वर्गाच्या जवळ यायला पाहिजे त्याला आपण डिफाईन करता आला पाहिजे. आधी बेरीज करूया. 0 + 5, 5 + 4 दॅट इज 9, राईट. 1 + 1 दॅट इज 2, 2 + 8 10, 10 + 7 17, 1 रिमेनिंग, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, एक शिल्लक 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि हा संपलाय. इक्वल टू एक्स चा स्क्वेअर बोलतो आहे. तर 8079 ही कोणत्या वर्गाच्या जवळ आहे. आता याला असं कन्सिडर करू नका की हा कम्प्लीट परफेक्ट स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट काढणे आपण शिकलोय. शेवटच्या दोघांची पेअर आणि बाकीच्या शिल्लक असलेल्यांची पेअर करणे आहे. तर हा जो शेवटचे दोन आहे हा कम्प्लीट स्क्वेअर नसेल तर याला इरेज करा. आणि या 80 च्या आधी येणारा वर्ग कोणता, तर 80 च्या आधी येणारा वर्ग आहे 64 आणि तो कोणाचा आहे 8 चा. तो कोणाचा आहे 8 चा. तर तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 8 च्या नंतर इथे म्हणजे 80 81 82 ते 89 पर्यंत असायला पाहिजे. तर याला जर टॅली केलं तुम्ही थोडस 80 ला जर टॅली करून बघताय 80 ला
तर 80च्या आधी येतो 64 आणि 80च्या नंतर येतो 81 हा वर्ग. म्हणजे 81 हा मोठ्या संख्येच्या जवळपास आहे. तुम्हाला 8 पासून स्टार्ट होणारे हा 82 मिळतोय आणि 87 तर 8 पासून स्टार्ट होणारा तुमचा मोठी संख्या असायला पाहिजे, ही लहान होणार नाही. म्हणजे तुमचा याचा स्क्वेअर तुम्हाला 87 तयार करता येईल एक्सचा स्क्वेअर. किंवा जर हा परफेक्ट स्क्वेअर असता की 8079 तर इथे 79 मध्ये 9 तयार होत आहे. 9 हा कोणाच्या स्क्वेअर मध्ये युनिट प्लेस येतो 3चा आणि 7चा. तर 3चा आणि 7 हा युनिट प्लेस मध्ये आला असता आणि 80चा आधी येणारा वर्ग तो येतो 64 तर तो 8 इथे ड्रॉ झाला असता आणि 80 हा मोठ्या संख्येजवळ आहे त्यामुळे 83 होणार नाही तर 87 असंही म्हणता येईल तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर. आणि 83चा तसंही तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळत नाही. तर तो 87चा जवळपास असायला पाहिजे आणि तुमच्या क्वेश्चनचे अप्रॉक्सिमेट आन्सर 87 असायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट जाऊया. क्वेश्चन नंबर 5 झालाय. क्वेश्चन नंबर 6 ला डील करूया. अगेन सेम लांब लचक क्वेश्चन पुन्हा दिसतोय आणि याला सुद्धा याच पद्धतीने डील करणे आहेत. आणि लक्षात घ्या जितके प्रश्न तुम्हाला बोर्डवर दिसत आहेत ना हे सर्व तुमच्या परीक्षांमध्ये आलेले आहेत. कुणाच्या बँकिंगच्या प्री प्रिलिमिनरी मध्ये आलेले आहेत. ते SBI प्रीची असो किंवा POची असो किंवा IBPS तुमची क्लरिकलची असो किंवा मेन्सची असो. चला बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये या संख्येला 11 ने भाग देऊ जवळपास. तर 11 ने भाग देऊ 11 त्रिक 33 एक शिल्लक 11 एक 11 3 शिल्लक 11 त्रिक 33 5 शिल्लक आणि 11 पाची 55. जवळपास भाग दिला 3135 हा तयार झालाय. प्लस 5/9 ऑफ 12149 या 9 ने जवळपास भाग देऊ. 9 एक 9 3 शिल्लक 9 त्रिक 27 4 शिल्लक 9 चौक 36 राईट ना. आणि किती शिल्लक राहिलेत 8 शिल्लक आणि 9 9 81 1349 बोलतोय. हा त्याला राउंडेड ऑफ घेऊ 1350 प्लस 56% ऑफ 56% पर्सेंट मीन्स डिव्हिजन 100 ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन 8978 बोलतोय. 8978 म्हणजे याला 9000 तुम्हाला घेता येईल हरकत नाही. कंप्लीट 9000चा जवळपास दिसतोय तो. 22 ने थोडासा ऍड करा तर 9000 ते होतीलच. इक्वल टू x मायनस 451.3 451 मीन्स 451 तुम्हाला म्हणता येईल आणि 451 ला आपण 450 राउंडेड ऑफ घेऊन घ्या. राईट. चला ऑप्शन तुम्हाला असे काही दिलेले आहेत. सॉल्व्ह करू याला आणि बघूया अशा ऑप्शन पैकी काही मिळतं का. ऍडिशन बरोबर आहे. 11 ने भाग दिला 3000 5/9. बरं याला 1349 ला या 5 ने गुणाकार करायचा होता. तो वर 5 होता ना तर 1349 9 ने भाग दिला आणि 1349 ला 5 ने गुणाकार करू आणि राउंडेड ऑफ लिहू. 5 9 झालाय 45 राईट. 4 शिल्लक 5 चौक 20 आणि 4 24 राईट. 2 शिल्लक 15 आणि 2 17 1 शिल्लक 5 आणि 1 6 म्हणजे 6745 असा होतं. राईट. चला डील करू याला. यांची बेरीज आधी तर याला भाग देऊन देऊया. कदाचित इथे एक्सचा वर्ग असायला पाहिजे मला असं वाटतं. बट आधी बघूया कारण ऑप्शन खूप छोटे दिसत आहेत. एक्सचा वर्ग आहे की नाही ते नंतर डिसाईड करू जर चुकला असेल तर. चला 56 गुणिले 90 जर केला तर 56% ऑफ 8978 मायनस x मायनस 450. ओके थोडं मोठं उत्तर तयार होईल याच्यापेक्षा. बट हा आहे तुमच्या 3135 प्लस 6745 प्लस याला गुणाकार करू दॅट इज 0. 6 9 54 म्हणजे 4 राईट. 5 शिल्लक आणि 9 5 45 आणि 5 50. हा 450 इकडे येईल तर प्लस 450 होईल इक्वल टू मिळेल x. एकच मिनिट मी चेक करून घेतो की इथे स्क्वेअर असायला पाहिजे बरं का. हा चुकीने लिहिण्यात आला आहे तर हा एक्सचा स्क्वेअर असेल. कारण इतकं मोठं उत्तर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत नाही. इतकं मोठं उत्तर नाही ऑप्शन मध्ये तर तो एक्सचा स्क्वेअरच असायला पाहिजे. चला यांची ऍडिशन करू आणि त्याचा स्क्वेअर रूट
अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काढू आपण, जवळपास किती मिळतो. 5 आणि 5 10, 10 आणि 0 म्हणजे 10, 0 राईट. त्यानंतर एक शिल्लक, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, एक पुन्हा शिल्लक, एक इथे ऍड केला 2, 2 आणि 7 9, 9 आणि 0, 9 आणि 4 13, पुन्हा एक शिल्लक, 3 मध्ये एक ऍड केला 4, 4 आणि 6 10, 10 आणि 5 15, म्हणजे जवळपास इथे मिळतोय हा एक्सचा स्क्वेअर. अगेन सांगतोय हा कम्प्लीट स्क्वेअर असेलच हे गरजेचं नाहीये, हा परफेक्ट स्क्वेअर असेलच हे गरजेचं नाहीये. तर तुम्हाला हे शेवटचे, जसा स्क्वेअर रूट काढताना आपण शेवटचे 2 डिजिटची पेअर करतो आणि शिल्लकची 2 शिल्लक असलेली बाकीची पेअर, तर हा 70 याला ऍक्सेप्ट करता येणार नाही. तर या 153च्या आधी येणारा स्क्वेअर तुम्हाला फॉर्म करायचा आहे. 153च्या आधी येतो 144, हा वर्ग येतो आणि तो 144 कुणाचा आहे, 12चा वर्ग आहे. आणि ही याला जे केलंय तर तो 121 122 123 या स्वरूपात असायला पाहिजे, म्हणजे इथे कोणता तरी अंक असायला पाहिजे. बट ऑप्शन नुसार तुम्हाला जाणे आहे की 12 कुठे मिळतं सुरुवातीला, तर हा मिळतोय बघा 12, त्याच्या समोर 4, म्हणजे 124 जवळपास हे उत्तर असायला पाहिजे. कारण हा परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणून या स्थानावर येणारी संख्या आपण काढू शकलेलो नाही. तर ती कोणती असायला पाहिजे, जवळपास 124चा वर्ग कराल तर तुम्हाला 15,370च्या जवळपास मिळेल. बिशोर याला करेक्शन करून घ्या, इथे एक्सचा स्क्वेअर आहे राईट. चला तर 124 येईल जवळपास, याचं उत्तर. क्वेश्चन नंबर 6 झाले आहेत, पुन्हा 4 बघूया. एकदा परफेक्शन जर तुमचे तयार झालेत तर अप्रॉक्सिमेशन्स वर असणारे तुमचा कुठलाही गुण वाया जाणार नाही. चला दिसायला हा क्वेश्चन पण बघा कसा किचकट दिसतोय की 289.995 इंटू 19.8899. विद्यार्थी इथेच कन्फ्युज होऊन जातात की आता ऍक्च्युली याला करायचं काय, बट काहीच करू नका, राऊंडेड ऑफ घ्या. बघा 289.9 म्हणजे याला म्हणता येईल 290, हरकत नाही, गुणीला 19.8 म्हणजे याला म्हणता येईल 20. पॉईंटच्या नंतर 5च्या वरचा अंक आहे, डिव्हिजन आहे, डिव्हिजन. याला डिव्हिजन घेऊया अशा भागाकारात. 4.0, 4.0 मीन्स 4. हा डिव्हिजन दोन्ही सारखा आहे, फरक नाही. प्लस 34.0 मीन्स 34च घेऊया, समोर काहीच दिलेलं नाहीये. तर या क्वेश्चनचा आन्सर काढणे आहे, जिथे 4 ने याला भाग दिला तर 4 5 जा 20, 5 ने इथे 5 0 0 5 9, that is 45, 4 रिमेनिंग, हा होता है 1450 प्लस 34. 1450 प्लस 34च्या जवळपास म्हणजे 1484च्या जवळपास पाहिजे, जो इथे ऑप्शन नंबर 1 मध्येच मिळतोय बघा. जवळपास अप्रॉक्सिमेट की यांना गुणाकार कराल तर हे ऑप्शन मध्ये पण डेसिमल पॉईंट यायला पाहिजे होतं, बट ऑप्शन तुम्हाला डेसिमल पॉईंट मध्ये नाहीत, म्हणजे हा अप्रॉक्सिमेशनचाच क्वेश्चन आहे. तर 1484 आन्सर ऑप्शन नंबर 1 तुम्हाला मिळते राईट. चला नेक्स्ट पुन्हा 3 बघूया. 7 झाले, 8 9 10. चला या क्वेश्चन कडे बघा, क्वेश्चन नंबर 8. हा सुद्धा असाच लांब लचक आणि किचकट दिसतोय. तर किचकट वरून आपण याला सोप्या स्वरूपामध्ये आधी कन्वर्ट करू आणि मग त्या क्वेश्चनचा आन्सर अप्रॉक्सिमेटली यांच्यापैकी शोधू. जवळ जवळ दिसतंय ऑप्शन, तर 79.9, 79.9 मीन्स 80 म्हणता येईल राईट. पर्सेंट बोलताय, पर्सेंट मीन्स डिव्हिजन 100, हा पर्सेंट. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन, 599.9 म्हणजे जवळपास 600, हरकत नाही 600 घ्यायला. प्लस 32.9, 32.9 मीन्स 33, 32.9 मीन्स 30. पर्सेंट बोलताय, पर्सेंट खाली घेऊन घेऊया. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन, 400.009 मीन्स 400च घ्या, हरकत नाही. त्यानंतर मायनस 48.0, 48.0 मीन्स 48च घ्या. पर्सेंट बोलताय, डिव्हिजन 100 घ्या. पर्सेंट ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन, 149.98 मीन्स 149 ला घ्या, 150. आणि याचा आन्सर काढणे आहे तुम्हाला. त्याचा आन्सर ऑप्शन पैकी जवळपास शोधूया. बघा दिसायला किचकटचा असणारा प्रश्न आपण सिंपल स्वरूपामध्ये ड्रॉ केलाय आणि जवळपास याचा जवळपासचा आन्सर आपल्याला शोधायचा.
चला बघूया तर 100 आणि हा 100चे 2 शून्य कटले, हा होत आहे 480 प्लस हे 2 शून्य 2 शून्य कट केले, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 1 13, 132 मायनस इथे 50 ने भाग दिला, 50 त्रिक आणि 50 दुने इथे 24, 24 त्रिक झालाय तो 72. यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करूया, ऑप्शन पैकी शोधूया. 0 आणि 2 म्हणजे 2, आधी ऍडिशन करूया. 8 आणि 3 11 म्हणजे 1 शिल्लक, 5 आणि 1 6. त्यामधून 72 मायनस करणे आहे. 72 मायनस करूया, क्वेश्चनचा आन्सर मिळेल. दॅट इज 2 मधून 2 0, दॅट इज 4. 540च्या जवळपासचा ऑप्शन शोधायचा आहे. 540च्या जवळपासचा ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर. राईट, असे प्रश्न तुम्हाला हमखास प्री मध्ये मिळतील बरं का. बँकिंगच्या प्री मध्ये वारंवार मोस्ट फ्रिक्वेंटली विचारण्यात येणारा टाइप आहे हा क्वेश्चनचा अप्रॉक्सिमेशनचा. राईट, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 झालाय. क्वेश्चन नंबर 9 अगेन किचकटसा दिसणारा प्रश्न. चला अगेन त्याला सोपा करूया बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन्स. अगेन 45.098 मीन्स सरळ लिहा 45 into 5.9, 5.9 means 6 plus 72.0 means 72 division means 7.9 means 8. राईट ना, डेसिमल पॉइंट नको, सिंपल नंबर मध्ये राउंडेड ऑफ कन्वर्ट करतोय आपण. प्लस 2.9 means 3 into 6.9 means 7. झालंय, मिळेल प्रश्नाचे उत्तर इन्स्टंट, काही ताण नाही. बघा 8 ने याला भाग दिला, 8 ने होत आहे 72, 45 गुणिला 6 करूया, 6 म्हणजे होत आहे 30, 24 आणि 3 27 प्लस हा आहे तुमचा 9 प्लस हा 21, 21 प्लस 9 30, 30 प्लस 270, 300च्या जवळपासचं उत्तर असायला पाहिजे. हिअर इट इज ऑप्शन नंबर 1, 300 सरळ सरळ मिळतोय. राईट, चलो नेक्स्ट अँड क्वेश्चन नंबर फायनल लास्ट या अप्रॉक्सिमेशन साठी. आणि यानंतर आपण अप्रॉक्सिमेशन हा पार्ट स्टॉप करू आणि मग आपल्याला टॉपिक्स वर जम्प करायचे. हा शेवटचा प्रश्न तुमच्या अप्रॉक्सिमेशन साठी. आणि यानंतर आपल्याला हे लेक्चर संपल्यानंतर टॉपिक्स वर जम्प करायचे आहेत. त्यामध्ये कमर्शियल टॉपिक सर्वात आधी कंप्लीट करून घेणे. पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड अँड डिस्टन्स हे कमर्शियल टॉपिक्स आहेत. यामध्ये वेगवेगळे सूत्र वापरले जातात, पण आपल्याला कुठलाही सूत्राचा वापर न करता मोठ्यात मोठे तुमच्या बँकिंग लेवलचे जे मोठ्यात मोठे लिहिण्यात येतात ना क्वेश्चन्स, ते इन्स्टंटली सॉल्व्ह करायचे आहेत विदाउट युजिंग फॉर्म्युला, फक्त कॉन्सेप्टच्या द्वारे. आणि बी शुअर तुम्ही जे बँकिंगच्या परीक्षा देतात त्यामध्ये सर्वात कठीण लेवलचे गणित विचारल्या जातात, बट ते मुळातच सोपे असतात. केव्हा जर तुमचा अप्रोच कॉन्सेप्ट नुसार असेल तर, फॉर्म्युल्यानुसार नाही. डोंट गो विथ फॉर्म्युलाज और ट्रेडिशनल मेथड्स, गो विथ कॉन्सेप्ट ओनली. ते सर्व कॉन्सेप्ट मी तुम्हाला टॉपिक मध्ये शिकवणार आहे. मीन्स हे क्वेश्चन हा आपला लेक्चर नंबर 27, इथे आपण बेसिक स्टॉप करू आणि यानंतरचे सर्व लेक्चर्स तुमचे टॉपिकचे आपल्याला डील करायचे. चला तत्पूर्वी हा शेवटचा प्रश्न डील करून घेऊया. 79.9 म्हणजे किती रे, 80 इंटू 5.0 म्हणजे किती, तर 5.0 प्लस 119.9 म्हणजे किती रे, तर 120. पर्सेंट बोलताय तर भागीला 100. राईट, पर्सेंट इथे पाहिजे होता ऑफ, तर ऑफ आपण लिहून घेऊया, चुकीने नसेल आला. 720.0 म्हणजे किती, तर 720 मायनस इकडे दिलंय 451.0. 451.0 म्हणजे 451, त्याला राउंडेड ऑफ घेऊ 450, हरकत नाही. इंटू 1.9, 1.9 म्हणजे 2, 1.9 म्हणजे 2. हे तयार झालंय सिंपल फॉर्म. याला सॉल्व्ह करूया. 8 पंचे 40 म्हणजे झालाय 400 प्लस हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटलेत. 12 ने गुणाकार करू 72 ला, 12 दुने 24, 2 शिल्लक, 12 साती 84 आणि 2 86 मायनस 450 ची दुप्पट ही झाली आहे 900. यांच्या बेरजेमधून त्या 900 ला मायनस करून घेऊ, प्रश्नाचे उत्तर तयार होईल. चला 4 आणि 8 हा 1200 झालाय 64
-900, 1264 मधून 900 मायनस करा, 364च्या जवळपास असायला पाहिजे. 364च्या जवळपासचं ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे, ते व्हायला पाहिजे 362, 362, राईट. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात, बट विद्यार्थ्यांना अप्रॉक्सिमेशन हा भाग माहिती नसतो आणि त्यांना असा क्वेश्चन दिसला की ते विचार करतात, बापरे या संख्येचा गुणाकार या संख्येसोबत करायलाच 2, 3, 4, 5 मिनिटं लागतील, मग प्रश्नाचे उत्तर कधी येईल. बिलकुल त्या वेने जायचं नसतं. या प्रश्नांना याच वेने सॉल्व्ह केले जातात आणि बी शुअर 5 मार्क कमीत कमी तुम्हाला बँकिंगच्या परीक्षांमध्ये 5 मार्क तुम्हाला पडतील, म्हणजे डेफिनेटली पडतील. तुम्ही प्री द्या, कुठे मीन्स क्लरिकलची प्री द्या किंवा पीओची प्री द्या, कुठली पण द्या, 5 मार्क्स अप्रॉक्सिमेशन साठी राखीव असतात, राईट. तर हे होतं आपलं लेक्चर नंबर 27, जिथे आपण अप्रॉक्सिमेशन संपवला. इनफॅक्ट अप्रॉक्सिमेशनच संपवलेला नाहीये, तर आपण टोटल जे बँकिंगचा सिलेबस घेतोय त्याचा बेसिक पार्ट संपवलेला आहे आपण. आता यानंतर तुम्हाला जे मिळतील व्हिडिओज ते सर्वच्या सर्व टॉपिकशी रिलेटेड असतील. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण टॉपिकवर जम्प करणार आहोत आणि सर्वात पहिला टॉपिक सुरू करूया, दॅट इज पर्सेंटेज. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक पर्सेंटेज, राईट. चला, या लेक्चरसाठी इतकंच. नेक्स्ट लेक्चर 28 नंबरचे मिळेल तुम्हाला, पर्सेंटेज सोबत सुरू होताना दिसेल. ओके ऑल ऑफ यू. चलो देन, थँक्यू. नोट करून ठेवून घ्या बरं का कॉपीमध्ये. तुम्ही ऍपमध्ये हा व्हिडिओ बघताय, बट तुमच्या कॉपीमध्ये पण नोट असायला पाहिजे. चलो देन, सी यू.